तो बरा असं काय असू दे असू द्या. नमस्कार, मी संतोष गाडे सांगोल्यावरून सांगली येथे नावरसवाडी या गावामध्ये आलेलो आहे. तर तिथे एका ऊस उत्पादना शेतकऱ्याकडं आपण धन्वंतरीचे प्रोडक्ट दिलेले आहेत. तर त्यांच्या तोंडून त्यांच्या आधी परिचय करून घेऊया. तर तुमचं नाव सांगा. बाजीराव पवार, नावरसवाडी. बर, तुम्ही ह्या ऊसासाठी काय काय वापरलं आमच्या धन्वंतरी कंपनीचं? तुमचं RTS वापरलं. बर, प्रॉट्रीज बॅक्टोरीज, सिल्कोरीज, एक किट वापरलं. बॅक्टोरीचे एक किट वापरलं. बर, ग्रॅन्युल्स वापरले. यामध्ये तुम्हाला काय म्हणजे धन्वंतरीचं आणि तुम्ही इतर रासायनिक खतामध्ये नेमका बदल काय वाटला तुम्हाला? यामध्ये फुटवांची संख्या वाढली. फुटवा साधारण तुम्हाला किती फुटवा असं वाटतं यामध्ये? फुटवा आहे 15 ते 20-25 पर्यंत 20 ते 25 संख्या फुटव्यांची आहे. तर आपण प्रत्यक्ष बघू शकतो फुटव्यांची संख्या 25 ते 30 पर्यंत फुटव्यांची संख्या आहे. आणि आणखी सुद्धा निघत आहे. आणि आणखी सुद्धा निघण्याच्या मोजून घ्या गाडे साहेब, एखादा याच्याला मोजा बरं 2 मिनिटं मोजून घ्या बरं. एक स्पॉटला मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 तर 36 फुटवे आलेले. बर का? हा, आपण 25 ते 30 म्हटलो. एक स्पॉट आहे समजा. एका स्पॉट वरती 36 फुटवे आपल्याला जाणवलेत. बरोबर. तर धन्वंतरीचा खूप छान रिझल्ट आलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे प्रोडक्ट वापरायला असं तुमची इच्छा आहे का? आहे ना? प्रत्येक शेतकऱ्यांनी हे धन्वंतरी कंपनीचं प्रोडक्ट वापरावं अशी तुमच्या गावातले ऍव्हरेज काय आहेत बरं सध्या ऊसाचे टनाज मध्ये? 50 हायेस्ट 50 ते 60 बरोबर. जे की आपल्याला ऊस उत्पादक शेतकऱ्याला परवडत नाही. 50 टन मध्ये एकरी नुसतं 1 लाखाचं उत्पादन झालं बरोबर. साधारण खर्चाच्या मानानं तुम्हाला माहिती आता 1 एकराला खर्च किती येतो. साधारण हायेस्ट उत्पादन किती यायला पाहिजे बरं? आमची माझी इच्छा आहे 100 टन यावं. बरोबर बरोबर. पण त्या ताकदीची औषधं आपल्याला मिळत नाहीत बरोबर. त्यामुळे आज शेतकऱ्याचं उत्पादन 50 ते 60 आहे. बरं, बोला सर. 50 ते 60% आपण धन्वंतरीचं प्रोडक्ट जर वापरून जर आपण शेती करू लागलो तर प्रत्येक वर्षी साधारण 15-20 टनांना आपण वाढ करून 100+